नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घोषित केलेले स्वग्राम बदल करण्यासाठी अतिरिक्त संधी देण्याबाबत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वरील संदर्भ क्रमांक 1 येथील शासनान्वये स्वग्राम रजा प्रवास सवलत अनुदेय करण्यात आली असून सदर तरतुदी वेळोवेळी सुधारित करण्यात आल्या आहेत। सद्यस्थितीत स्वग्राम घोषित करण्यासाठी प्रथम नियुक्ती दिनांकापासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम घोषित करण्याची कालमर्यादा विहित केली असून सदर कालमर्यादेत स्वग्राम घोषित केल्यास संबंधित कर्मचाऱ्यास पुढील सेवा कालावधीत स्वग्राम बदलण्याची संधी एकदा अनुदेय आहे। तथापि नियुक्ती दिनांकापासून 6 महिने कालावधीनंतर स्वग्राम घोषित करणाऱ्या कर्मचाऱ्यास सदर स्वग्राम बदलण्याची संधी नाही। त्या कारणाने महिला कर्मचाऱ्यांना विवाह या तदनुषिक अन्य कौटुंबिक घटना किंवा पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना शासकीय योजना व नैसर्गिक आपत्तीमुळे ग्राम स्थलांतर व अन्य कौटुंबिक वैयक्तिक कारणास्तव स्वग्राम बदल होत असल्यास सदर स्वग्राम बदलण्याची संधी अनुदेय होत नाही। त्या कारणाने सदर कर्मचारी स्वग्राम रजा प्रवास सवलतीचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात। या प्रयोजनामुळे स्वग्राम घोषित करण्याच्या कालमर्यादेची अट रद्द करणं योग्य नसल्याने शासनाने कर्मचाऱ्यांना स्वग्राम सवलत उपभोगण्याची संधी प्राप्त होत राहावी या दृष्टिकोनातून सदर तरतूद सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासन पुढील निर्णय घेतला आहे। शासनाने कर्मचाऱ्यांना स्वग्राम सवलत उपभोगण्यासाठी संधी संपूर्ण सेवा कालावधीत प्राप्त होत राहावी या दृष्टिकोनातून स्वग्राम घोषित करण्याबाबतची तरतूद पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत प्रथम प्रवेश केल्या दिनांकापासून 6 महिन्यात स्वग्राम घोषित करणे बंधनकारक अनिवार्य राहील। याबाबतच्या सूचनांचा समावेश नवनियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्ती आदेशाच्या नियुक्ती अधिकाऱ्यांना करावा। स्वग्राम बदलण्याची संधी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना संपूर्ण शासन सेवा कालावधीत एकदाच अनुदेय राहील। तथापि ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी प्रथम नियुक्ती दिनांकापासून 5 महिन्याच्या आत स्वग्राम घोषित केले असून 6 महिन्यानंतर विवाह व अन्य प्रयोजनामुळे प्रथम घोषित केलेल्या स्वग्राम बदल केला असल्यास अशा कर्मचाऱ्यांनाही सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पुढील सेवा कालावधीत स्वग्राम बदल करण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध होईल। विवाह कालमर्यादेनंतर स्वग्राम घोषित केलेल्या विवाहित महिलांना विवाह घटस्फोट वैधत्व परिपक्वता पुनर्विवाह या घटना प्रसंगानुरूप स्वग्राम बदल झाला असल्यास सदर शासन निर्णय दिनांक निर्गमित झालेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम बदल करणं बंधनकारक राहील। विवाहित महिलांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर विवाह घटस्फोट वैधत्व परिपक्वता पुनर्विवाह या घटना प्रसंगास अनुसरून स्वग्राम बदल झाल्यास सदर घटनेच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम बदल करणे बंधनकारक राहील। विविध कालमर्यादेनंतर स्वग्राम घोषित केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्गमित होण्यापूर्वी विविध शासकीय योजनांमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे ग्राम स्थलांतर झाले असल्यास किंवा कौटुंबिक अडचणी व मुलांचे शिक्षण या कारणाने स्थावर मालमत्ता अन्य ठिकाणी घेऊन तेथे स्थायित्व झाले असल्यास स्वग्राम बदल झाला असल्यास सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम बदल करणे बंधनकारक राहील। शासकीय कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्गमित झाल्यानंतर विविध शासकीय योजनांमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे ग्राम स्थलांतरण झाले असल्यास कौटुंबिक अडचणी व मुलांचे शिक्षण या कारणे स्थावर मालमत्ता अन्य ठिकाणी घेऊन तेथे स्थायिक झाले असल्याने स्वग्राम बदल झाल्यास सदर घटने दिनांकापासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम बदल करणे बंधनकारक राहील। मुद्दा क्रमांक 3 व 4 मधील स्वग्राम बदलण्याचे प्रयोजन नियुक्ती अधिकाऱ्यांना संदर्भ क्रमांक 1 येथील वित्त विभाग शासनाने दिनांक 23/10/1963 मधील तरतुदीनुसार खातरजमा केल्यावर समर्थनीय वाटल्यास ते सदर स्वग्राम बदल करण्यास मान्यता देतील। स्वग्राम बदल घोषित करतेवेळी कर्मचाऱ्यांनी अर्जित स्वग्राम बदलाची सदर अतिरिक्त संधी आहे याचा उल्लेख करावा। सदर अतिरिक्त संधीचा उल्लेख मंजुरी अधिकाऱ्याने आदेशातही करावा व सेवा पुस्तकातील नोंदीतही करावा। सदर तरतुदी शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहतील। स्वग्राम रजा प्रवास सवलतीबाबत अन्य विद्यमान तरतुदी अटी शर्ती कार्यपद्धतीप्रमाणे लागू राहतील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।